IPL 2026 ची सुरुवात होण्याआधी सनरायझर हैदराबादचे मालक खूप मोठ्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेले आहेत. नक्की काय झालंय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. जसं भारतामध्ये IPL आहे तसं इंग्लंडमध्ये द 100 ही टुर्नामेंट होते. भारतामध्ये IPLचं ऑक्शन होतं तसंच या टुर्नामेंटचं ऑक्शन होतं. आता या द 100 टुर्नामेंटमध्ये सनरायझर हैदराबाद जी फ्रँचाइज आहे त्यांची एक टीम आहे. त्या टीमचं नाव आहे सनरायझर्स लीड. या लीड्सने काय केलेलं आहे तर काल ऑक्शनमध्ये पाकिस्तानचा एक बॉलर अब्रार अहमद याला जवळजवळ 1,90,000 पाउंड्समध्ये विकत घेतलंय. भारतीय रुपयामध्ये जर काही रक्कम कन्वर्ट करायची झाली तर 2 करोडपेक्षा जास्त हे अमाऊंट होते. आता यानंतर या फ्रँचायझीच्या मालकला भारतामध्ये सगळीकडे ट्रोल करायला लागलेले आहेत. विशेष करून काव्या मरेन जी हैदराबाद सनरायझर्सची मालक आहे तिला सगळीकडे ट्रोल केलं जातंय आणि प्रश्न विचारला जातोय की तुम्ही पाकड्यांच्या खेळाडूला तुमच्या संघामध्ये संधीच कशी काय देऊ शकता. खरं तर IPL मधून पाकिस्तानी खेळाडू बॅन आहेत. द 100 मध्ये तसं नाहीये. द 100 मध्ये तुम्ही पाकिस्तानी खेळाडूंना घेऊ शकता. पण भारतीय फ्रँचायझी असल्यामुळे तुम्ही पाकड्यांना तिकडे का संधी दिली हा प्रश्न संपूर्ण भारत काव्या मरेन यांना विचारत आहे. खरं तर या कॉन्ट्रोव्हर्सी नंतर सनरायझर्स लीड यांचं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते सुद्धा सस्पेंड करण्यात आलेलं आहे. आता ते अकाउंट का सस्पेंड झालंय त्याच्यामध्ये काय झालं होतं आपल्याला थोड्या दिवसात समजेल. पण सध्या तर हीच बातमी आहे की सनरायझर्स हैदराबादचे जे मालक आहेत हे खूप मोठ्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेले आहेत कारण त्यांनी पाकिस्तानी खेळाडूला त्यांच्या टीममध्ये घेतलेलं आहे. मला जर का तुम्ही पर्सनली विचाराल तर मला हे सांगायचं आहे की पाकड्यांच्या खेळाडूंना या जगातून बॅन करून टाकायला पाहिजे. त्यांना ना जमिनीवरती खेळायला संधी दिली पाहिजे, ना आकाशात खेळायला संधी दिली पाहिजे, ना जगाच्या कुठल्याच कोपऱ्यामध्ये खेळायला संधी दिली पाहिजे. विशेष करून IPL फ्रँचायझींनी तर त्यांना घ्यायलाच नाही पाहिजे. बघूयात सनरायझर्स हैदराबादचे जे फ्रँचायझी लोक आहेत किंवा ओनर आहेत ते अब्रार अहमदवरती काय ॲक्शन घेणार का आणि त्यांना सनरायझर्स लीडमधून काढून टाकणार का हे येणारा काळच आपल्याला सांगेल. पण सध्या तर हीच बातमी आहे की सनरायझर्स लीडचे मालक सनरायझर्स हैदराबादचे मालक काव्या मरेन ह्या खूप मोठ्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेल्या आहेत. तुमचं काय म्हणणं या सगळ्या प्रकाराबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.